आंब्याच्या कोणत्या डाळीमधून मोहर येतोय हे आपल्याला कसं समजतं? हे साधारण त्याची पानं बघून आपण सांगू शकतो. तर आता जर आपल्या पाठी आपण हे पाहिलं तर ह्याची जी डाळी आहे, ह्याची जी पानं आहेत ती आता साधारणतः जी पानं आहेत ती अशी खाली वाकत चालली आहेत, 90 डिग्रीच्या ह्याच्यावरती आल्यात आणि आपण असं सांगू शकतो की थोडी खाली खेचल्यासारखी झाल्यात. आणि जसं आपण पाहू शकतो की वरती जो आहे तो फुलाचा जो बड आहे तो हळूहळू बनतोय. तर हे असं कशामुळे होते की जसा फुल यायला लागते किंवा फ्लावरिंग बर्ड डेव्हलप होत जाते, तशी ही जी पानं आहे ही अशी 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 खाली सरकत राहतात. तेच जर तुम्ही दुसरी डाळी बघितली, आता जर तुम्ही ही डाळी बघितली, याच्यावरती जर बघितलं तर पानं जी आहेत ती अजून अशी वरच्या साईडला आहेत. याचा अर्थ काय की इकडून मोर येण्याची जी हे आहे, मोर अजून तरी आला नाहीये आणि ह्याची जी पानं ती वरच्या साईडला आहेत. तर जसं इकडून पण मोर किंवा जर यायला लागलं तर ह्याची देखील पानं खाली सरकायला लागतात. तर आता हे जर तुम्ही दोन्ही हे पाहिलात तर हे एकाच डाळीवरती आहे, बरोबर. एकाच जो त्याचं हे आहे, एकाच ब्रांचवरती हे दोन्ही पण आपल्याला पानांचं हे दिसून येतात. एकाला मोहर येतोय, एकाला नाही. तर ह्याचं आपण असं एक सांगू शकतो रिझन की जे मोहर येईन की नाही याचा जो डिसिजन आहे हा एकदम पर्टिक्युलर ती जी फांदी असते ती फांदी घेते की या पानांमधून किंवा या डोळ्यामधून मोहर येणार की नाही. अशा प्रकारे जो पानांचा अँगल असतो त्या पानाच्या अँगल वरून देखील आपल्याला हे समजू शकते की कोणत्या डोळ्यामधून जो आहे मोहर बाहेर पडणार आहे आणि कोणत्या डोळ्यामधून नाही.